नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उपवास स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत खुसखुशीत अशी 3 ते 4 दिवस टिकणारी उपवासाची खमंग अशी बटाट्याची पुरी। बनवायला अगदी साधी सोपी आहे। कोणत्याही प्रकारची पूर्व तयारी न करता ही उपवासाची पुरी तुम्ही आज बनवून तयार करू शकता। अगदी झटपट आहे। अवघ्या 10 मिनिटांमध्ये या पुऱ्या बनवून तयार होतात। विशेष म्हणजे उपवासाच्या अगोदर सुद्धा तुम्ही या बनवून ठेवू शकता। सकाळी घाई गडबडीच्या वेळेस डब्यामध्ये देण्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे आणि उपवासाचा हा नवीन पदार्थ तुम्ही आजच नक्की ट्राय करून पहा। उपवासाची पुरी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची आपण साल काढून घेतली आणि त्यानंतर किसणीवरती हा बटाटा छान असा आपल्याला किसून घ्यायचा आहे। आता हा किसलेला बटाटा एका वाटीने आपण मोजून घेऊयात। 1 वाटी आणि त्यानंतर जवळपास अर्धी वाटी हा बटाटा आपला भरलेला आहे। वाटी अशी दाबून घ्यायची आहे जेणेकरून प्रमाण चुकणार नाही। करेक्ट शिजवलेला उकडलेला बटाटा आपला 1.5 वाटी या ठिकाणी भरलेला आहे। आता उकडलेला बटाटा 1.5 वाटी झालेला आहे। तेवढंच आपल्याला या ठिकाणी वरईचं भगरचं पीठ घ्यायचं आहे। रेडीमेड पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा घरात बनवू शकता। कसं बनवायचं ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, एवढंच साहित्य आपल्याला ही पुरी बनवण्यासाठी लागणार आहे। सुरुवातीला बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच पीठ याप्रमाणे दाब देऊन मळून घ्यायचं आहे। वरई स्वच्छ निवडून गॅसवरती मंद आचेवर तव्यामध्ये छान एकसारखी हलवत 5 मिनिट भाजून घ्यायची आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याचं मिक्सरला पीठ बारीक दळून घ्यायचं। या प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरीच वरईचे पीठ तयार करू शकता। आता यानंतर गॅसवरती थोडंसं पाणी मी उकळून घेतलेलं आहे। या उकळलेल्या पाण्याचा आपल्याला गरज पडेल तसा थोडा थोडा वापर करून पीठ मळून घ्यायचं आहे, कारण वरईला चिकटपणा थोडासा कमी असतो। सुरुवातीला बटाट्याचा जो ओलसरपणा होता त्यामध्येच आपण पीठ मळलं आणि गरज पडेल तसं थोडं थोडं हे उकळलेलं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं मऊसूर पीठ मळून घेतलेलं आहे। वेळ असेल ते 10-15 मिनिटं या पिठाला तुम्ही रेस्ट देऊ शकता किंवा लगेचच तुम्ही याच्या पुऱ्या तयार करायला घेतल्या तरी सुद्धा चालेल। मी रेस्ट न देता लगेचच पुऱ्या तयार करायला घेतलेल्या आहेत। तर छोटासा पिठाचा गोळा घेऊन कोरड्या वरईच्या पिठामध्येच बुडवून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने ही आपल्याला बटाट्याची पुरी पोळपाटावर लाटून घ्यायची आहे। पीठ जर पोळपाटाला चिकटत असेल तर कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे। या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो, त्यामुळे याला साईडने चिरा जातात। तर घाबरण्याचं कारण नाही। घरातील एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने याला छान असा गोल आकार द्यायचा आहे आणि कडेचं जे पीठ आहे ते काढून उरलेल्या पिठामध्ये ॲड करायचं आहे। तर बघू शकता या पद्धतीने आपली पुरी तयार झालेली आहे। पुरी लाटताना जास्त पातळही नाही, खूप जास्त जाडसरही नाही, या पद्धतीची ही पुरी आपल्याला तयार करायची आहे। पुरी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि एका वेळेस तुम्ही सर्व पुऱ्या तयार करून तळायला घेऊ शकता। मी सुद्धा सर्व पुऱ्या तयार करणार आहे आणि नंतरच या तळायला घेणार आहे। उपवासाचा हा साधा सोपा पदार्थ तुम्ही नक्की तयार करून पहा। पुरी तळताना आपल्याला तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत। लो फ्लेमवरती जर आपण पुऱ्या तळल्या तर त्या तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर तळल्या तर त्या मऊ पडू शकतात। खुसखुशीत पुऱ्यांसाठी आपल्याला या पद्धतीने पुऱ्या तळायच्या आहेत। पुरी आपल्याला फक्त 2च वेळा पलटायची आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पुरी एकदम अशी फुगून वरती आली की झारीच्या साहाय्याने त्याच्यावरती तेल घालायचं आहे आणि पलटायची आहे। पुऱ्यांना असा छान तांबूस रंग येईपर्यंत पुऱ्या तळा, जेणेकरून पुऱ्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात आणि त्या बिलकुल तेलकट होत नाहीत। पुरी लाटताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, खूप जाडसर किंवा खूप पातळ अशी पुरी लाटायची नाही। तर या काही महत्त्वाच्या टीप आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि उपवासाच्या या पुऱ्या बनवायच्या आहेत। बनवायला अगदी साध्या सोप्या आहेत। घरात असलेल्या फक्त 2 साहित्यात या पुऱ्या बनवून तयार होतात।
आणि उपवासाला चालणारी सात्विक अशी रेसिपी आहे. दही, खाण्याचा सोडा, इनो या कशाचाही वापर न करता उपवासाला चालणारे पदार्थ वापरून ही पुरी आज आपण तयार केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने उपवासाची ही खमंग खुसखुशीत बटाट्याची पुरी नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, चहासोबत किंवा अशाच कोरड्या खाण्यासाठी सुद्धा खूप भन्नाट लागतात. तर नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर लवकरच भेटूया उपवासाच्या अजून एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि असेच छान छान पदार्थ खात राहा. धन्यवाद.